विश्वाचं कल्याण व्हावं याकरता विश्वमौली ज्ञानोबा यांच्या मुखातून सत्यवादाच्या तपातून प्रगट झालेला, भगवंताचं मनोगत प्रगट करणारा आणि श्रीमन्निवृत्तीनाथांची वाङ्मयी सेवा करावी या निमित्ताने प्रगट झालेला ग्रंथ अर्थात श्री ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका, त्याच ज्ञानेश्वरीचा आपण महाशिवरात्रीच्या पर्वकालाला अनुसरून चिंतनाला प्रारंभ केलेला आहे. विश्वमौली ज्ञानोबा या ग्रंथाला प्रारंभ करत असताना मंगलाचरण करतात. ओम नमोची आद्या वेदपतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी. पहिल्या ओळीचा अन्वय असा आहे, जी आद्या वेद प्रतिपाद्या ओम नमो ससंवेद्या आत्मरूपा जय जय देवा तूची गणेशू. काल थोडासा आपण विचार केला, परब्रह्माचं ज्ञान झाल्याशिवाय कोणताही जीवात्मा मृत्यूरूप संसार सागरातून तरुण जात नाही. तम एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथा विद्यत्याय नाय. श्रुतीचं वचन आहे, परमात्म्याला जाणल्या वाचून कोणताही जीवात्मा संसार सागराचं उल्लंघन करून जात नाही. अर्थात संसार सागराचं उल्लंघन करून जाण्याकरता परमात्मा स्वरूपाचं ज्ञान संपादन केलं पाहिजे. आणि ज्ञान संपादन करायचं ठरलं तर त्या ज्ञानाची संप्रदायपूर्वक उपासना झाली पाहिजे. अर्थात ते ज्ञान संप्रदाय पद्धतीनं आलं पाहिजे. संप्रदाय शब्दाचा अर्थ असाच होतो की योग्य परंपरेनं आलेलं ज्ञान योग्य पात्र व्यक्तीकडे समर्पण करणं, याला संप्रदाय असं म्हणतात. आणि आपल्या संप्रदायाचा विचार केल्यानंतर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ज्ञानोबा तीच परंपरा सांगत असताना एवं गुरु क्रमे लाधले समाधी धन जे आपुले असं ज्ञानोबा पुढे चिंतन करतात 18व्या अध्यायामध्ये. एवं याप्रमाणे गुरु क्रमे लाधले, संप्रदाय परंपरेनं प्राप्त झालेलं जे ज्ञान ते मला प्राप्त झालं निवृत्तीनाथांच्या कृपेनं. अर्थात संप्रदायपूर्वकच ज्ञान आलं पाहिजे. आणि त्या तत्वज्ञानाचा विचार करत असताना भगवान शंकराने हे ज्ञान पहिल्यांदा पार्वती मातेला निमित्त करून जगताच्या समोर प्रगट केलं. भगवंताची लीला आहे, पार्वती मातेला कदाचित ते ज्ञान श्रवण करत असताना झोप लागली असाही आपण विचार करू शकतो. भगवंताच्या मुखातून प्रगट होणारं हे ज्ञान अमौलिक स्वरूपाचं आहे, परमात्मा सांगण्याकरता तत्पर आहे. हे ज्ञान वाया जाऊ नये याकरता भगवान महाविष्णूने क्षीरपल्लोळा आत मकरो दरी गुप्त होता तयाचा हात पैठे झाले असं ज्ञानोबाला चिंतन करतात. क्षीरचंदूच्या परिसरामध्ये शक्तीच्या कर्णरूपी विवरामध्ये उपदेश करत असताना भगवान शंकराने जे सांगितलं, काही नेणो कधी सांगितलं हे मला माहिती नाही, पण जे सांगितलं ते भगवान महाविष्णूने मच्छिंद्रनाथांचा अवतार धारण करून ते ज्ञान श्रवण केलं. तेच ज्ञान मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना सांगितलं. गोरक्षनाथांपासून ते ज्ञान गहिनीनाथांपर्यंत आलं. आणि योग्य अधिकारी असणारा शिष्याची वाट बघत असताना गहिनीनाथांनी त्र्यंबकेश्वराच्या पर्वतामध्ये तपश्चर्या केली. निवृत्तीनाथांचा भेटीचा योग प्राप्त झाला. ऐसी कर्मे साम्य दशा होय चैथ विरेशा. मग श्री गुरु आपैसा भेटीची गात दोन पद्धतीने चिंतन करता येतं. जगद्गुरु तुकोबारायांची योग्यता असल्यामुळे सापडविले वाटे बाबाजी चैतन्य महाराज तुकोबारायांचा शोध घेत आले अशी परंपरा सांगते अधिकारी असल्यानंतर. किंवा जर अधिकारी योग्य असेल तर शिष्याला श्रीगुरु बोलावून घेतात, निवृत्तीनाथांचं उदाहरण आहे. आणि मग ते ज्ञान जे प्रगट झालं, एक शिष्य एक गुरु, तेच ज्ञान निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारांना प्रगट करून सांगितलं. ज्ञानोबारांनी मात्र हे ज्ञान जगताकरता प्रगट केलं. ज्ञानोबारा 13व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, हे ज्ञान पाहत असताना कुणालाही प्राप्त व्हावं. फिटो विवेकाची वाणी हो काना मनाजिनी देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व सगळं जगत महाबोधाच्या या सुकाळामध्ये प्रगट करो प्रवेश करो असं ज्ञानोबाराय म्हणतात. आणि मग तेच ज्ञानोबाराय नेवासा या ठिकाणी श्रीमन्निवृत्तीनाथांची सेवा करण्याकरता, कारण निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरी श्रीमद भगवद्गीता ग्रंथ अत्यंत आवडीचा आहे. एरवी तरी साचोकारी तुम्ही गीतार्थाचे सोयरे जाणून गीता जीव सरी धरिले मिया किंबहुना मज तुमची या कृपा काज तीये लागे व्याज ग्रंथाचे केले. ज्ञानोबाला तर स्पष्ट सांगतात, मी गीतेचे व्याख्यान करण्याकरता तत्पर झालो, बाकीचा विषय मला सांगायचा नाही. तुमची या कृपा काज, तुमची कृपा संपादन करावी हा माझा हेतू आहे.
आणि मग त्या हेतू करता काय करावं, ती लागी ती कृपा संपादन करण्याकरिता व्याज ग्रंथाचे केले, ग्रंथाचं निमित्त केलं. निमित्त आहे ग्रंथाचं, ज्ञानेश्वरीचं व्याख्यान करायचं, श्रीमद भगवद्गीतेचं विवेचन करायचं आणि त्याद्वारे निवृत्तीनाथांची कृपा संपादन करावी. सत्शिष्याच्या अंतकरणात हाच भाव असावा. श्रोत्यांची कृपा संपादन करावी हाही भाव असावा वक्त्याचा. श्रीगुरूंची कृपा संपादन करावी हा भाव असावा शिष्याचा. कृपा संपादन होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग ती आत्मकृपा असेल, ईश्वरीय कृपा असेल, शास्त्र कृपा असेल किंवा श्रीगुरु कृपा असेल, कृपा संपादन करण्याचा हेतू असेल तर मग केलं जाणारं कर्म हे भक्ती ठरत असतं. फक्त सेवा करत असताना अहंकाराचा भाव नसावा, कृपा संपादनाचा भाव असावा. निवृत्तीनाथांची आज्ञा प्राप्त झाल्यानंतर ज्ञानोबा ग्रंथाला प्रारंभ करतात आणि कोणताही आस्तिक ग्रंथकार जेव्हा ग्रंथाची निर्मिती करतो, प्रारंभ करत असतो, तेव्हा तो मंगलाचरण करत असतो. मंगलाचरणाचा अर्थ असा होतो, विघ्न विनाशक असणारा जो व्यापार त्यालाच मंगल असं म्हणतात. ते मंगल पुन्हा 3 प्रकारचं. परमात्म्याचं सगुण रूपाने किंवा निर्गुण रूपाने वर्णन करणं त्याला वस्तू निर्देश. निर्देश म्हणजे कथन. परमात्म्याचा सगुण रूपाने निर्देश करा किंवा निर्गुण रूपाने निर्देश करा, दोन्ही पद्धतीने निर्देश केल्यानंतर, वर्णन केल्यानंतर जे मंगलाचरण होतं, परमात्म्याचं वर्णन करण्यामध्ये सगळ्या विघ्नाचा नाश होतो. सकळ मंगलनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी किंवा आरंभी आवडी, आदरी आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर, त्याच्या स्वरूपाचा निर्देश केल्यानंतर सगळ्या प्रकारच्या अमंगल गोष्टीचा नाश होतो, मंगल स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणून त्या मंगलाचरणाला वस्तू निर्देशक मंगल असं म्हणतात. दुसरं एक मंगल आहे ज्याच्यामध्ये नमस्कार केला जातो. तो नमस्कार करत असताना ज्यांना नमस्कार करायचा त्यांचा मोठेपणा सांगावा लागतो आणि जो नमस्कार करणार आहे तो मात्र कनिष्ठपणा धारण करत असतो. अशाही मंगलामधून पूर्णता प्राप्त होते. ज्ञानोबाऱ्यापुढे ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करतात, ज्याप्रमाणे रिकामा असणारा कुंभ, एखादा रिकामा असणारा घडा समुद्रामध्ये बुडविल्यानंतर तो जसा उचंबळत भरून बाहेर निघतो, तसं निवृत्तीनाथांना वंदन केल्यानंतर पूर्ण स्वरूपाची प्राप्ती होते. आता रिता कुंभ समुद्रे निघे आणि तो उचंबळत भरून निघे, का दशी दीपसंगे दीपची होय, तैसा तुझी या प्रणती मी पूर्ण झालो श्री निवृत्ती. तुम्हाला नमस्कार केला, प्रणती म्हणजे प्रणाम केल्याबरोबर मला पूर्णता प्राप्त झाली म्हणून तुम्हाला मी नमस्कार करतो. हा नमस्ते रूप मंगलाचरणाचा प्रकार आहे. आणि तिसरा एक मंगलाचरणाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आशीर्वादाची याचना केली जाते. श्रीगुरूंनी आपल्याला आशीर्वाद द्यावा, आपलं कल्याण व्हावं याकरता प्रार्थना करत असताना जे मंगल केलं जातं त्यालाच कोणतं मंगल, आशीर्वाद रूप मंगल असं म्हणतात. 3 प्रकारचं मंगलाचरण या पहिल्या ओळीमध्ये आलेलं आहे. 3 प्रकारचं म्हणत असताना 2 ओव्या घ्यायचा. सकलार्थमती प्रकाश, सगळ्याच अर्थाचा प्रकाशन करणारी मती आणि त्या मतीचे हे प्रकाशन करणारे आपण आहात. भाव असा होतो की गीतेचं चिंतन करत असताना गीतेतल्या प्रत्येक पदाचा अर्थ कळावा आणि तो अर्थ प्रगट करण्याकरता आपण माझं प्रकाशन करावं, निवृत्तीनाथांनी किंवा देवानी प्रकाशन करावं, हीच याचना आहे ना प्रत्येक पदाचा अपेक्षा करत असताना. म्हणून 3 प्रकारचं मंगलाचरण साधलं जातं. थोडासा विचार आपण पाठीमागे केला, क्रमशः विचार करून पुढच्या वेळेला प्रारंभ करूया. ज्ञानोबा पहिल्यांदा ओंकार या शब्दाची योजना करतात. तसा ओंकार हा शब्दही आहे आणि ओम हे परब्रह्माचं वाचक आहे. तस्य वाचक प्रणव. प्रणव म्हणजेच ओंकार त्या परमात्म्याचा वाचक आहे. शब्दही आहे, परब्रह्माचा वाचकही आहे. किंवा थोडासा विचार केला तर एक अक्षराचा असणारा ओम हे परब्रह्म आहे. ओमित्येकाक्षरम ब्रह्म चिंतन करतात भगवान परमात्मा. ओम हे एका अक्षराने असणारं परब्रह्म आहे. मग परब्रह्माला नमस्कार करणं म्हणजे सगुणही परब्रह्म त्यामध्ये अंतर्भाव झाला आणि निर्गुणही परब्रह्माचा अंतर्भाव झाला. ओम नमो. पण कसं आहे ते ओम परब्रह्म, तर ज्ञानोबा असं म्हणतात त्या परब्रह्माचं ज्ञान होण्याकरता वाणी सहित बुद्धी माघारी फिरते, ठावो न पवता जयाचा मनीषी मुरडली वाचा. ऐके नाही, मनासहित बुद्धी माघारी फिरते. किंवा उपनिषदाचं वाक्य आहे, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. कोणत्याही प्रकारची वाणी त्याचं वर्णन करू शकत नाही. वाणी वर्णन करणार नाही यत्नवन नाही, मनन करणारं मन देखील चिंतन करू शकत नाही. मनाची नकी न लगे. एखाद्या पर्वतावर चढण्याकरता जे गिर्यारोहक असतात ना, त्यांचं कुठंतरी एखाद्या पटीमध्ये नख शिरलं पाहिजे.
तो आधार घेऊन ते पर्वतावर आरोहण करू शकतात. पण परब्रह्माचं वर्णन करत असताना मन नावाचा पदार्थ, मन नावाची वस्तू, त्याचं नख देखील लागत नाही. मनाची नखी न लगे, चंचल आहे मन, पण चंचल असणाऱ्या परब्रह्माचं वर्णन नाही करू शकत. का? परब्रह्म स्थिर स्वरूपाचं आहे म्हणून नाही करू शकणार. दुसरा भाव असा आहे, मन विकारी आहे ना, विकारी असणार मन परब्रह्माचं का वर्णन करणार? कारण ते अविकारी आहे, करूच शकत नाही. आणि मन एकदिशी आहे, एका देशामध्ये राहणारं मन सर्व व्यापक असणाऱ्या परब्रह्माचं काय माप घेणार? घेऊच शकत नाही. थोडक्यामध्ये वाणी वर्णन करू शकत नाही, मनही विचार करू शकत नाही. आणि त्या परब्रह्माचं ज्ञान झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा नान्य पंथा विद्यते आहे नाही, उपाय नाही. मग याकरता श्रुतीनं आपल्या अनुभवाला येणारं जग आहे, त्या जग नावाच्या उपाधीची कल्पना करून आपल्याला परब्रह्माचं ज्ञान करून देण्याचा प्रयत्न केला. मग काय करायचं? नसलेला जगाचा काय करायचा? स्वीकार करायचा. आणि ज्या जगाचा स्वीकार केला त्या जगाचा पुन्हा परित्याग करायचा. जगाचा स्वीकार, जगाचा परित्याग करून अवशिष्ट असणारं, अधिष्ठान रूपाने असणारं परब्रह्म आत्मत्वाने दाखवायचं. यालाच अध्यारोप आणि अपवादाची भाषा असं म्हणतात. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचन प्रपंचते. निष्प्रपंच असणारं परब्रह्म तत्व अध्यारोप आणि अपवादाची भाषा स्वीकारून सांगितल्या जातं. रोजचीवर सर्प नाही हे आपल्याला माहिती आहे सामान्य पुरुषाला, पण ज्याला भ्रम झाला त्याच्या समजुती करता सांगावं लागतं. बरोबर आहे म्हणे, रोजचीवर सर्प दिसला की नाही, सर्प आहे. मग तो सर्प कसा भासला? अज्ञानामध्ये भासला. सर्प जेव्हा भासला तेव्हाही नाही, जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान होतं तेव्हा भासलेला सर्प तिन्ही कालामध्ये नव्हता असाच निश्चय होतो. पण अज्ञानी पुरुषाला रज्जूचं ज्ञान करून देण्याकरता सर्प नावाच्या भ्रमाचा स्वीकार करावा लागतो. तसं परब्रह्माच्या ठिकाणी जगत कोणत्याच कालामध्ये नाही. कारण जगत कोणत्याच काळात जर असलं तर एकमेवाद्वितीयम ब्रह्म या सिद्धांताची हानी होईल. म्हणून जगत कोणत्याच काळात नाही हे जरी खरं असलं, पण जेव्हा तुला भासलं त्या भ्रमकालात जगाचा स्वीकार करावा लागतो. ज्या जगाचा स्वीकार केला ते जगतच तिन्ही कालामध्ये नाही असं सांगावं लागतं. पण ज्याच्यावर जगत भासलं, ज्याच्यावर राहिलं, ज्याच्यामध्ये लय झाला, असा तिन्ही कालामध्ये कधी कधी असणारा कधी नसणारा जगताचा स्वीकार करायचा आणि सांगायचं जगत कल्पित आहे. कल्पित पदार्थ भासण्याकरता अधिष्ठान सत्य असावं लागतं ना. मग जे सत्य अधिष्ठान आहे त्यालाच परब्रह्म असं म्हणतात. रज्जूवर नसलेला सर्प स्वीकार करावा लागतो, तसं परब्रह्मावर नसलेले जगत सांगावं लागतं. आणि जेव्हा जगत सांगावं लागतं तेव्हा त्या परब्रह्माचा तटस्थ लक्षणाचा विचार केला जातो. म्हणून त्याच्याकरता आद्य या पदाची योजना केली. आद्य म्हणजे काय? जगताचं आदी कारण असणारा. आद्य म्हणजे पहिल्यांदा असणारा, प्रथम असणारा, सुरुवातीला असणारा. मग कोणाच्या सुरुवातीला? जगताच्या सुरुवातीला असणारा. म्हणजे जगताचा प्रारंभ झाला त्याच्या अगोदर परमात्मा होता का? नाही नाही, जगताचा प्रारंभ झाला त्याच्या अगोदर नाही. जेव्हा जगत नव्हतं तेव्हाही तोच होता. आद्य सांगत असताना तो पूर्वी होता एवढंच फक्त सांगायचं आहे. देशकालाचा कोणता विचार सांगायचा नाही. पण जगताचा स्वीकार श्रुती करते ना, तेथे नाम रूपाचा अवडंबा करीती वाया असं ज्ञानोबाने चिंतन करतात. उपाधीचा उथंबा घेवनी श्रुती भविती जगात, मग नाम रूपाचा अवडंबा करीती वाया. म्हणून जगत नावाच्या उपाधीची कल्पना करून श्रुती आपल्याला परब्रह्माचं ज्ञान करून देते. आणि म्हणून जगताचा स्वीकार केला की त्याकरता परब्रह्माचं तटस्थ लक्षण आद्य हे होतं. म्हणून उपनिषदामध्ये किंवा ब्रह्मसूत्राच्या भाषामध्ये असा विचार केलेला आहे. उपनिषद असं म्हणतं, यतो वायुमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ते विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. ज्याच्यापासून जगत झालं, ज्याच्यावर जगत राहतं, ज्याच्यामध्ये जगताचा लय होतो त्याला तो जाणून घे. कोण आहे ते? परब्रह्म येते, ते ब्रह्म आहे. आणि त्याच ब्रह्माला ज्ञानोबाला इथं आद्य असं म्हणतात. किंवा ब्रह्मसूत्रामध्ये जन्माद्यश्च यतः या सूत्राचा विचार केला. यतः ज्याच्यापासून, जन्मादी. कुणाचा जन्म? जगताचा असणारा जन्म झाला. जन्म आदी, जन्म आहे आदी म्हणजे जन्म, स्थिती आणि लय या सगळ्या गोष्टी ज्याच्यापासून झालेल्या जगताच्या, त्यालाच आद्य असं म्हणतात. परब्रह्माचं ज्ञान करून देण्याकरता श्रुती जगताची कल्पना स्वीकारते. आणि जगताची कल्पना स्वीकारली की त्या परब्रह्माचं तटस्थ लक्षण म्हणजे कधी असणार आणि कधी नसणार, पण अन्यापासून मात्र दूर करून दाखवणार, त्यालाच काय म्हणतात? तटस्थ लक्षण असं म्हणतात. परब्रह्माच्या ठिकाणी आद्य हे लक्षण कायम आहे असं नाही. जेव्हा जगत निर्माण झालं तेव्हा त्याला आद्य म्हणायचं. जगताचा नाश झाला तेव्हा आद्य म्हणता येत नाही. म्हणजे आद्य हे लक्षण कधी आहे तर कधी नाही. कादाचित तत्वे सती व्यावर्तकत्वम तटस्थ लक्षणम असं म्हटलेलं आहे. कधी असतं
पण कधी नसतं. पण तरी देखील जगतापासून परब्रह्माला वेगळं करून दाखवताना म्हणून त्याला तटस्थ लक्षण असं म्हणतात. परब्रह्म कसं आहे आद्या सांगितलं, पण याचा विचार कोणी सांगितला हो? मनाने सांगत नाही. ज्ञानोबा म्हणतात जे परब्रह्म सांगायचं ना ते वेद प्रतिपाद्य आहे. म्हणजे वेदाने ज्याचं प्रतिपादन केलं, वेदाने ज्याचं वर्णन केलं, याचा थोडासा आपण विस्तार केला ना आणखीन 3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगता येईल. ज्या वेदाने परब्रह्माचं प्रतिपादन केलं तो वेद कसा आहे? पहिला विचार आहे परब्रह्माचं प्रतिपादन त्यालाच करता येईल जो परब्रह्मासारखा असेल. आणि परब्रह्माला सर्वज्ञ असं म्हटलेलं आहे. या सर्वज्ञ सर्वविद ईश्वराला असं म्हटलेलं आहे. ईश्वर आणि परब्रह्म एकच आहे. परमात्मा सर्वज्ञ आहे. मग सर्वज्ञाचा विचार सांगण्याकरता सर्वज्ञ कल्प वेद लागतो. म्हणजे वेदाला देखील सर्वज्ञ कल्प असं म्हटलेलं आहे. वेद काय काय न बोले, म्हणजे ज्ञानोबा तर असं म्हणतात की वेद संपन्न आहे जाणीवेच्या बाबतीमध्ये. मग जाणीवेच्या बाबतीमध्ये संपन्न असणारा वेद ज्ञान स्वरूप परब्रह्माचं वर्णन करू शकतो. वेदाचा पहिला भाग वेद हा सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ कल्प आहे. दुसरा भाग असा आहे परब्रह्माच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष नाही, निर्दोषमहि समम ब्रह्म. मग ज्या निर्दोष परब्रह्माचं वर्णन करायचं त्या वेदाच्या ठिकाणी देखील निर्दोष संपन्नता असावी लागेल. म्हणून वेदाच्या ठिकाणी 4 दोष नाही. भ्रम, प्रमाद, करणा, पाटव आणि विप्रलिप्सा या प्रकारचा कोणताही दोष नाही. 2 पद्धतीने आपण चिंतन केलं. एक तर वेद सर्वज्ञ आहे, दुसरा भाव असा आहे वेदाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष नाही, आणि तिसरा भाव आहे जो वेद परब्रह्माचं वर्णन करतो ना तो सर्वात प्रबल प्रमाण आहे, सर्वात सामर्थ्य संपन्न आहे. वेदाच्या प्रमाणाचा कधीही वाद होत नाही. कारण का? परब्रह्माचाही कधी वाद होत नाही. कारण परब्रह्म हे सत्य स्वरूप आहे. म्हणून ज्या परब्रह्माचं वर्णन करायचं ते परब्रह्म सर्वज्ञ आहे, निर्दोष आहे, अबाधित स्वरूपाचं आहे. त्याचं वर्णन करण्याकरता वेद देखील सर्वज्ञ कल्प असावा लागेल. वेद देखील भ्रम, प्रमाद, करणा, पाटव, विप्रलिप्सा या दोषाने रहित असावा लागेल. आणि जो वेद प्रतिपादन करतो तो प्रबल असावा लागेल. एका वाक्यामध्ये विचार सांगता येईल. वेद कसा आहे? सर्वज्ञ कल्प आहे ना. ज्ञानोबाने चिंतन करतात पहा जाणीवेचे बळे, कोणी वेदापासून असे आगळे. जाणीवेच्या बाबतीमध्ये वेदासारखं संपन्न कोण आहे? कोणीही नाही. म्हणून वेद सर्वज्ञ कल्प असणारा वेद सर्वज्ञ असणाऱ्या परब्रह्माचं वर्णन करू शकतो. म्हणून वेद प्रतिपाद्या पहिला अर्थ लागला. वेद कसा आहे? पुन्हा पुरुषाच्या ठिकाणी भ्रम असू शकतो. पुरुषाच्या ठिकाणी म्हणजे त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी भ्रम, म्हणजे रज्जूवर त्याला सर्पाचा भ्रम होऊ शकतो. आणि ज्याला सर्पाचा भ्रम झाला तो त्या भ्रमाचा अनुवाद इतरांना करून सांगू शकतो अरे की ते जाऊ नका म्हणून. का? कारण रज्जूवर सर्प भासला असं तो म्हणणार नाही, खरा सर्प आहे असं तो म्हणणार. म्हणजे त्याच्या ठिकाणी भ्रम असू शकतो पुरुषाच्या ठिकाणी. म्हणून कोणत्या व्यक्तीचं ऐकावं हे देखील फार महत्वाचं आहे. ज्याच्या ठिकाणी भ्रम आहे त्याने एखादी कादंबरी निर्माण केली त्याचं ऐकू नये, कारण भ्रमिष्ठ तो असू शकतो ना. म्हणून वेदाच्या ठिकाणी मात्र भ्रम नाही. आणि संतांचं वाक्य तर वेदाचे हे पुढचं आहे. संतांच्या मुखातून बाहेर पडलेला स्वैर शब्द देखील वेद तुल्य ठरतो. नाही वेदच ठरतो. तयाचे विसाट शब्द सुखे म्हणून ते वेद. म्हणून तर संतांचे या पायी हा माझा विश्वास. का? वेदावर जेवढा विश्वास आहे तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. तसं संतांच्या मुखातून येणारं वाक्य देखील आपल्याकरता वेदच आहे. म्हणून त्यांच्याही वाक्यावर विश्वास आहे. भाव असा आहे की पुरुषाच्या ठिकाणी भ्रम असू शकतो, वेदाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भ्रम नाही, प्रमाद नाही. मनुष्य जाणून बुजून चूक करू शकतो, मनुष्याची बुद्धी चूक करू शकते. वेदाच्या ठिकाणी मात्र प्रमाद नाही. उलट वेद असं म्हणतो स्वाध्यायमा प्रमदितव्यम, स्वाध्याय करण्याकरता तुम्ही प्रमाद करू नका. वेदाच्या ठिकाणी प्रमाद नाही. कर्णापाठव म्हणजे कल्पना करा एखादा रोग झाला किंवा एखाद्या रोगाचं आधिक्य झालं तर इंद्रियांच्या ठिकाणी विषयाला जाणण्याची योग्यता नसते, त्याच्या ठिकाणी शैथिल्य येऊ शकतं. पण वेदाच्या ठिकाणी मात्र अशा कोणत्याही प्रकारचा दोष नाही, कर्णापाठव नाही. आणि विप्रलिप्सा या शब्दाचा अर्थ असा होतो, त्या विप्रलिप्सा शब्दाचे 2 अर्थ होतात. एक तर लोभाचं अधिक्य असणं त्यालाही विप्रलिप्सा असं म्हणतात, किंवा जाणून बुजून एखाद्याला फसविणं त्याला देखील विप्रलिप्सा असं म्हणतात. वेद कोणालाही फसवित नाही, म्हणून वेदाच्या ठिकाणी विप्रलिप्सा नाही. आणि वेदाच्या ठिकाणी कोणताच लोभ नाही. उलट वेदाचा सगळ्या जगावर लोभ आहे. जो जगी समान सकृप हेताहित दाविता दीप, पुढचा भाव सोडून द्या. तो अमान्य केला बाप वेद जेने, तेवढी उई मला नाही घ्यायची. पण जो जगी समान असं कृप हिताहित दाविता दीप कोणता आहे? वेदाच्या ठिकाणी लोभाचा अधिक्य नाही. म्हणजे थोडक्यात भ्रम नाही, प्रमाद नाही, करणा पाठव नाही, विप्रलिप्सा नावाचा दोष नाही. म्हणजे निर्दोष असणारा वेदच निर्दोषमहि समम ब्रह्म, त्या ब्रह्माचं वर्णन करू शकतो.
वेदाच्या ठिकाणी पहिली जाणीव संपन्नता आहे, ज्ञान स्वरूप परब्रह्माचं वर्णन करतो. वेदाच्या ठिकाणी निर्दोष संपन्नता आहे, निर्दोष असणाऱ्या परब्रह्माचं वर्णन करू शकतो. आणि वेदाचा जर विचार केला तर वेदाचं प्रमाण अबाधित स्वरूपाचं आहे. एकदा वेदाचं प्रमाण जर आलं, काळून या भेद प्रमाण त्वायसा वेद, एकदा वेदाचं प्रमाण प्राप्त झालं तर त्या वेदाच्या प्रमाणाला विरोध करल, त्या प्रमाणाचा वाद करल, असं जगतामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही. म्हणून तर पंचदशिकार असं म्हणतात, प्रमाणोत्पादिता विद्या प्रमाणम प्रबलम विना न नश्यते न वेदांता प्रबलम मानव इक्षते. वेदांतासारखं प्रबल प्रमाण कोणतंही नाही. शब्द प्रमाण सगळ्यात प्रबल प्रमाण आहे, सगळ्यात प्रबल प्रमाण. आणि एकदा वेदाने सिद्धांत सांगितला की त्याचा वाद कोणी करू शकत नाही. म्हणजे वेदाचा सिद्धांत अबाधित असेल तर अबाधित असणारा वेदच, ज्याचा कधी वाद होऊ शकत नाही, त्या परब्रह्माचं वर्णन करू शकतो. म्हणून परब्रह्म कसं आहे, वेद प्रतिपाद्या. वेद शब्दाचा पुन्हा ज्ञान असा अर्थ होतो. ज्ञान संपन्न असणाऱ्या वेदाने, निर्दोष असणाऱ्या वेदाने आणि प्रबल असणाऱ्या वेदाने ज्याचं प्रतिपादन केलं, असा कोण आहे, आद्य कोण आहे, ओम असं सांगितलं. म्हणजे ओम जगता आदिकारण आहे जगताचं, आणि वेदाने ज्याचं प्रतिपादन केलं असं ते ओम, त्या ओम स्वरूप परब्रह्माला आम्ही नमस्कार करतो. आता दुसरी एक शंका निर्माण होऊ शकते, त्या शंकेचं निराकरण ज्ञानोबारे पुढे करतात. वेदाने परब्रह्माचं प्रतिपादन केलं, मान्य आहे आम्हाला. म्हणजे काय झालं, वेदाच्या माध्यमातून तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं परब्रह्माचं. मग तो वेद परब्रह्माचं ज्ञान कसा काय करून देतो? आणि जर तुम्हाला परब्रह्माचं ज्ञान होत असेल तर याचा अर्थ झाला की परब्रह्म ज्ञेय झालं. आणि जो जो पदार्थ ज्ञानाचा विषय होतो, ज्ञेय होतो, तो पदार्थ जड होत असतो, तो पदार्थ विषय होत असतो. आणि जो विषय झाला, जड झाला, ज्ञानाचं विषयत्व ज्याला आलं ना, ते सगळे पदार्थ विनाशी असतात, जड असतात, निर्जीव असतात. त्याचं काही ज्ञान करून घेणार तुम्ही? परब्रह्म हे विषय नाही, विषयी आहे. विचारसागरामध्ये अशी व्याख्या लिहिली आहे. त्या बंधाचा विचार करत असताना बंध हे विषय आहे आणि परब्रह्म आत्मा विषयी आहे. ब्रह्म हा बाहेर आहे, म्हणजे बंध बाहेर आहे आणि परमात्मा मात्र आत्मस्वरूप आहे, असा विचार केला. बाकीचा विषय सोडून द्या, पण विषय तो ठरेल. वेद कसा प्रतिपादन करतो परब्रह्माचं, याचा असा विचार असा होतो की वर्णन करत असताना दोन पद्धतीने वर्णन केलं जातं. एक तर विधिमुखाने वर्णन करणं किंवा दुसरं निश्चित मुखाने वर्णन करणं. विधिमुखाने म्हणजे एखादी वस्तू अशी आहे, अशी आहे असं सांगणं, याला विधिमुखाने वर्णन असं म्हणतात. आणि निषेध मुखाने वर्णन करणं म्हणजे काय, असं नाही, असं नाही. त्याच्यातूनही आपल्याला ज्ञान होतं बरं का. निषेध मुखानेही ज्ञान होतं आणि विधिमुखाने आपल्याला ज्ञान होतं. त्या विधिमुखाने जे ज्ञान होतं ना, तेव्हा ज्ञान होत असताना ते स्वरूप असं आहे, असं आहे असं सांगितलं जातं. पण परब्रह्माच्या ठिकाणी मात्र तसं सांगता येत नाही. कारण जेव्हा कोणताही विषय तुम्हाला सांगितला जातो तेव्हा त्याच्या ठिकाणी एक नाम, रूप, संबंध, जाती, भेद याची कल्पना स्वीकार करावी लागते. आणि परब्रह्माच्या ठिकाणी मात्र नाम, रूप, संबंध, जाती, क्रिया, भेद हा आकाराशीच प्रवाद, वस्तूशी नाही. म्हणून विधिमुखाने वर्णन करता येत नाही. कारण विधिमुखाने वर्णन करण्याकरता 6 गोष्टी असाव्या लागतात: नाम, रूप, संबंध, जाती, क्रिया आणि भेद. पण इथे मात्र भेद कोणताच नाही. स्वगत जाती विजाती वेदरहित आहे. जाती कोणत्या ठिकाणची नाही, क्रियाही कोणत्या ठिकाणची नाही, कारण तो अक्रिय स्वरूपाचा आहे. त्याला नाम नाही, निर्गुण स्वरूपाचा आहे, निष्क्रिय स्वरूपाचा आहे, निष्क्रिय स्वरूपाचा. म्हणून त्याचं विधिमुखाने वर्णन करता येत नाही. करायचं ठरलं तर निषेध मुखाने वर्णन करता येतं, नेती नीती या पदाने वर्णन करता येतं, किंवा त्याला सांगायचं ठरलं तर अतत् व्यावृत्ती रूपाने वर्णन करता येतं. तत् म्हणजे ते तसं आहे, पण अ म्हणजे ते तसं नाही असं म्हणून बाकीच्या पासून व्यावृत्ती करायची. त्यालाच निषेधाने वर्णन करणं, निषेध मुखाने वर्णन करणं किंवा अतत् व्यावृत्ती रूपाने वर्णन करणं असं म्हणतात. ज्ञानोबाला त्याकरता एक उदाहरण देतात बघा 15व्या अध्यायामध्ये. निषेध मुखाने आपल्याला ज्ञान होऊ शकतं, म्हणजे सांगायचं नाही पण न सांगता देखील सांगता येतं. कसं सांगता येतं हो? सांगितल्याशिवाय तर सांगता येत नाही. तुम्ही म्हणता न सांगताही सांगता येतं, सांगता येतं ना. अनुभवाचं उदाहरण आहे, म्हणजे तिथं दिलेलं उदाहरण. ज्ञानोबाला सांगतात, पूर्वीच्या काळातलं उदाहरण आहे. एखाद्या कन्येचा विवाह व्हावा, लग्न तिचं व्हावं, ती नववधू असावी. आणि ती नववधू आपल्या गावी गेल्यानंतर तिला घेण्याकरता अकस्मात तिचा पतीच यावा. घेण्याकरता म्हणजे माहेरी सासरी नेण्याकरता माहेरी पती यावा. मग त्या ज्या कन्येचं लग्न झालं ना, त्या कन्येचा पती कसा आहे किंवा आपल्या मैत्रिणीचा पती कसा आहे
हे जाणण्याची उत्सुकता त्या मैत्रिणींना असते, इतर मैत्रिणींना. म्हणून त्या इतर मैत्रिणी सखी त्या कन्येजवळ आल्यानंतर विचारते, सांग बरं म्हणे, समोर असणारे अनेक मनुष्य आहे, त्यापैकी तुझा पती नेमका कोणता आहे? ते पूर्वीच्या कालाची मर्यादा आहे ना, पतीचं नाव घ्यायचं नाही. आताची श्रुती सरळ सांगू शकते, आताची पूर्वीच्या काळाची परंपरा आहे की आपल्या पतीचं उघड उघड नाव घ्यायचं नाही. मग ती लाजते, तुझा पती कोणता आहे असं म्हटल्याबरोबर पण पतीचं ज्ञान करून द्यायचं आहे. मग ती न वधू काय करते, जैसे न सांगणे वरी बाळा पती स्वरूप करी, बोल निमाने पणी विवरी अचर्चाते. चर्चा म्हणजे बोलणं आणि अचर्चा म्हणजे ज्याच्या संबंधाने कोणत्याही प्रकारे बोलता येत नाही असा अचर्चा असणारा परमात्मा, त्याला श्रुती कशी सांगते म्हणे, बोल निमाले पणी विवरी. शब्द संपला की शब्द संपल्यानंतर विवरी म्हणजे विवरण करते. पण कसं करते, ज्ञानोबा त्या करता ते उदाहरण देतात. ती नववधू आपल्या पतीचा परिचय करून देत असताना त्या सखी विचारतात, का म्हणे पहिल्या क्रमांकाला बसला तुझा पती आहे का? म्हणे नाही. सरळ सांगते, नाही, तो माझा पती नाही. दुसऱ्या क्रमांकाला विराजमान होणारा तोही माझा पती नाही. तिसऱ्या क्रमांकाला विराजमान होणारा तोही माझा पती नाही. अशा अनेक पुरुषांपासून आपला पती वेगळा करत असताना जो आपला पती नाही त्या पतीच्या बाबतीमध्ये ती स्पष्ट सांगते, नाही नाही नाही. आणि जेव्हा सखी विचारतात शेवटी राहिला तुझा पती आहे का, तेव्हा ती नाही असंही म्हणत नाही आणि आहे असंही म्हणत नाही. पतीच्या संबंधाने जेव्हा ते काहीच बोलत नाही, न सांगणेवरी, पतीच्या संबंधाने काही सांगत नाही, पण न सांगता ही सगळ्या सखींना कळतं की ज्या ती याच्या संबंधाने ही काही बोलत नाही, त्या अर्थी हाच हिचा खरा पती असला पाहिजे, नवे आहेच. न सांगणेवरी, न सांगता ही बाळा, बाळा म्हणजे कन्या, पती स्वरूप करी. बाकीच्यांचा परिचय करून देताना ती स्पष्ट सांगते, न नाही नाही. पण आपल्या पतीचा जेव्हा विचार आला तेव्हा ती काहीच संबंधाने बोलत नाही. यालाच म्हणतात बोली अरूपाची रूप दावीन. काहीच न बोलणं पण अरूप असणाऱ्या परमात्मा स्वरूप दाखवलं की नाही श्रुतीनं. जसं त्या कन्याने सांगितलं की न सांगताही हा माझा पती आहे, बाकीच्यांना कळालं, तसं परमात्म्याचं ज्ञान करून देण्याकरता वेद देखील सांगतो की कार्य स्वरूप असणारं जगत परब्रह्म होऊ शकत नाही, न इति. कारण स्वरूप असणारं अज्ञान परब्रह्म होऊ शकत नाही, न इति. मग जे कार्य नाही, कारण नाही, याच्या पलीकडे काय आहे सांगा ना. जे अवशिष्ट राहील ते परब्रह्म आहे का? तत्संबंधाने श्रुती काहीच बोलत नाही. जे अवशिष्ट राहतं ना त्यालाच परब्रह्म असं म्हणतात. ज्ञानोबा देखील हीच प्रक्रिया स्वीकारतात बघा 15व्या अध्यायामध्ये. जे कार्य ना, नीतिपदानेच आहे की नाही, ना कारण, जे कार्य ना कारण, जया दुजे ना एक पण, मग आपण या जे जाणं आपणची. कार्य आहे का? नाही, नीतिपदाने सांगितलं. कारण आहे का? नाही. एक माना एकही नाही. का बरं? एक माना द्वैताच्या सापेक्ष असतो. द्वैत माना नेह नाना असते किंचन, द्वैतच नाही कोणत्या प्रकारचं. एक आहे का? नाही. मग नाही म्हणता येत नाही. जे कार्य ना कारण, जया तुझे ना एक पण, आपण या जे जाण आपणची, असं वेदाने प्रतिपादन केलं. ते कोणत्या पदाने केलं? वेद प्रतिपाद्य आहे म्हणजे अर्थात व्यावृत्ती रूपाने आहे. विधिमुखाने वेदही सांगू शकत नाही, हा पहिला भाव आहे. दुसरा भाव असा आहे, वेद जेव्हा परब्रह्माचं ज्ञान करून देतो ना तेव्हा ते ज्ञान करून देत असताना परब्रह्माचं प्रकाशन नाही करत. मग सामान्य असणारं परब्रह्म त्याच्यावर असणारं जे अज्ञानाचं आवरण आहे ते आवरण भंग करण्याकरताच फक्त वेद समर्थ आहे. अज्ञानाचं आवरण भंग करण्याकरता सामर्थ्य संपन्न असल्यामुळे तो वेद प्रतिपाद्य आहे. वेदाच्या द्वारे जाणला जातो. कसं? आवरण भंग करण्याच्या निमित्ताने असं फक्त म्हणायचं. वाचून परब्रह्माचा प्रकाश करायचा याकरता वेदही समर्थ नाही. आणि जर वेदाने परब्रह्माचा प्रकाश केला तर त्याला स्वयंप्रकाश म्हणता येणार नाही. मग पुन्हा तेच आलं की तो विषय झाला, जड झाला, तैसा आत्मदर्शनी आढळ, असे अविद्येचा जो मळ, अविद्येचा जो मल आहे म्हणजे त्याला आवरण आपण असं म्हणतो. आत्मदर्शनाकरता प्रतिबंध करणारा जो पडदा आहे, आवरण आहे, शास्त्रनाशी. शास्त्र फक्त त्याला नष्ट करतं आणि त्याच्या वाचून एर निर्मळ, ज्याच्या ठिकाणी कोणताही मल नाही. मी प्रकाशे स्वये, मी स्वयं प्रकाशित होतो आहे. मग वेद प्रतिपाद्य म्हणत असताना त्याचं सामर्थ्य फक्त तिथपर्यंत आहे. एक तर अतद्व्यावृत्ती रूपाने वर्णन करणं किंवा दुसरं अविद्येचा असणारा पडदा आवरण भंग करणं, म्हणून त्याला वेद प्रतिपाद्य असं म्हणायचं. आणि वेदाचं प्रामाण्य यामध्येच आहे की वेद परब्रह्माचं वर्णन करत असताना मौन धारण करतो. ज्ञानोबा असं म्हणतात ना, वेद वाणुनी तवचित सांग,
जव न दिसे तुझे अंग मग आम्हा तया मुग एके पांती. म्हणजे आम्हाला देखील परब्रह्माचं स्वरूप ज्ञान झाल्यानंतर मुग गिळूनच गप्प बसावं लागतं. आम्हा तया मुग एके पांती, गप्प बसावं लागतं. वेद तोपर्यंत चांगला आहे कुठपर्यंत, जोपर्यंत तुझ्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत. एकदा तुझ्या स्वरूपाचं ज्ञान झालं की मग आत्मा देखून योगा वेद ठेला. ज्ञानोबा स्पष्ट सांगतात, ज्याप्रमाणे समुद्राला प्राप्त झाल्यानंतर गंगा पुढे प्रवेश करत नाही, तसं आत्म्याचं ज्ञान झाल्याबरोबर आत्मा वेद तत्संबंधाने काही बोलत नाही. समुद्रात प्रवेश केला पुढारा नरगेची गंगा, आत्मा देखून योगा वेद ठेला. तसं सांगतात वेद प्रतिपाद्या. म्हणजे वेदाने प्रतिपादन केलं परब्रह्माचं. पण परब्रह्म कसं आहे, आता आपण विचार सांगितला. परब्रह्माचं अज्ञानाचं फक्त आवरण भंग करण्याकरता वेदाची उपयोगिता आहे, प्रकाशन करण्याकरता नाही. म्हणून पुढे शब्द आला ससंवेद्या, स्वयं स्वतःला जाणणारा, स्वयं प्रकाश असणारा. म्हणजे जो ज्ञानाचा विषय तर ठरत नाही. अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वम स्वयं प्रकाशत्वम असं त्याचं चिंतन केलं. जाणण्याचा तर विषय होऊ शकत नाही, पण आपल्या जवळच आहे, आपलं स्वरूप आहे, त्या स्वरूपाला स्वयं प्रकाश असं म्हणतात. किंवा या सुसंवेद्य शब्दाचा एक दुसरा अर्थ होतो. संधीच्या माध्यमातून जर विचार केला ना, सु असंवेद्य, त्या अचा आणि सुचा संयोग झाला म्हणजे उकाराचा आणि अचा की संधी होते ना, यनादेश म्हणतात त्याला. म्हणून स्वसंवेद्य शब्द जो तयार होतो त्यामध्ये संधी असा आहे सु असंवेद्य. वेद्य म्हणजे जाणण्याचा विषय, संवेद्य म्हणजे सम्यक प्रकारे जाणण्याचा विषय, आणि असंवेद्य म्हणजे सम्यक प्रकारे जाणल्या जात नाही, त्याला म्हणतात असंवेद्य. पण एवढंच ज्ञानोबा थांबत नाही. सु चांगल्या प्रकारे जो कधीच जाणल्या जात नाही त्याला ससंवेद्य असं म्हणतात. सु असंवेद्य त्याचा अर्थ होतो ससंवेद्य. परमात्मा हा कोणाच्याही द्वारे जाणल्या जात नाही. का बरं? जाणण्याकरता द्वैत असावं लागतं. मग हा का जाणल्या जात नाही? जाणणं हे त्याचं स्वरूप आहे ना, तो काय कोणाला जाणणार? जसं गोडी हे गुळाचं स्वरूप आहे, ती गोडी इतरांना प्राप्त होऊ शकते, पण ती गोडी स्वतः त्याला चाखता येत नाही. का बरं? गोडी ही त्याचं स्वरूप आहे. पंचदशीच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये हाच विचार आलेला आहे. ते परब्रह्माचं ज्ञान करून देण्याकरता अगोदर जशी इथं जगताची कल्पना स्वीकारली, तसं तिथं वेष्टी रूपाने त्या शरीराचा विचार केला पंचकोशाचा. मग पंचकोशापासून आत्मा वेगळा करून सांगितला. पहिल्यांदा काय सांगितलं? यो वेदनी हितम गुहाया परमे व्योमन, या श्रुतीचा विचार केला. या गुहेमध्ये निबिड असणारं परब्रह्म याला जो जाणतो, एवढ्याच फक्त श्रुतीचा अनुवाद केला. यो वेद जो जाणतो, कोणाला जाणतो? निहितम गुहाया परमे व्योमन. निहितम म्हणजे लपलेलं, लपून बसलेलं, म्हणजे झाकलेलं. या गुहेमध्ये कोणती गुहा आहे? मग ती गुहा सांगत असताना देहात अभ्यंतर प्राणः, प्राणात अभ्यंतर मनः, ततः कर्ता ततो भोक्ता गुहा सेयम परंपरा. देहा पहिला देह नावाची गुहा सांगितली, त्याच्यानंतर देहात अभ्यंतर प्राण नावाचा कोश सांगितला, प्राणाच्या नंतर मन सांगितलं, विज्ञानमय नावाचा कोश सांगितला, आणि त्याच्या पलीकडे असणारा आनंदमय नावाचा कोश सांगितला. त्या प्रत्येक कोशाचं स्वरूप सांगून, विस्तार नाही करत आता, प्रत्येक कोशाचा विस्तार सांगून की कोणताही कोश यापैकी आत्मा होऊ शकत नाही. म्हणजे का बरं? देह नावाचा कोश स्थूल देह आत्मा का होऊ शकत नाही? त्याचं कारण असं आहे, हा स्थूल नावाचा देह जन्माच्या अगोदर आहे का? म्हणजे नाही. मृत्यूच्या पश्चात राहणार का? नाही. ज्याचा पूर्वी आणि पश्चात प्राक्चवर्ध्वम तर भावतः, याचा पूर्वीही अभाव आहे आणि नंतरही अभाव असणार आहे, तर याला आत्मा म्हणता येत नाही या देहाला. का बरं? जर कदाचित तुम्ही स्थूल देहाला आत्मा मानलं, स्थूल देहाला, तर हा आत्मा जन्माच्या अगोदर नव्हता, म्हणजे अभाव होता. स्थूल देहाला आत्मा मानलं तर मृत्यूच्या पश्चात राहणार नाही, म्हणजे पुन्हा याचा अभाव होईल. आता कल्पना करा, स्थूल देह नावाचा हा आत्मा जर जन्माच्या अगोदर नव्हता, तर हा जन्म याला प्राप्त झाला कसा? कारण हा आत्मा तर पूर्वी नव्हता ना. मग पूर्वी नसताना जर या देहाला, देह स्वरूप आत्म्याला, जो की जन्माच्या अगोदर नव्हता, तरी देखील हा देह प्राप्त झाला असेल किंवा ही सुख दुःख प्राप्त झाले असेल, तर आगंतुक प्राप्ती झाली की नाही? म्हणजे न करता देखील याला प्राप्ती झाली. अकृताभ्यागम नावाचा दोष प्राप्त झाला. आणि जर या स्थूल देह नावाच्या आत्म्याने इथं कर्म केलं, पाप किंवा पुण्य केलं, मृत्यूच्या पश्चात हा आत्मा राहणार नाही, तर मग केलेलं कर्म फल भोगावातून संपुष्टात येईल. याला सकृतप्रणाश नावाचा दोष असं म्हणतात. हे 2 दोष येतील याकरता स्थूल देहाला आत्मा म्हणता येत नाही. प्राक्चवर्धम तदभावतः निराकरण त्याचं केलं की स्थूल देह आत्मा होऊ शकत नाही. चला पुढे.
मग प्राण नावाच्या कोशाला आत्मा म्हणता येत नाही. का बरं? प्राण जागा आहे रात्री झोपेमध्ये, पण त्याला ज्ञान नाही. चैतन्य वर्चनात जड स्वरूपाचा असणारा प्राण तोही आत्मा होऊ शकत नाही. पुढे चला म्हणे मनाला आत्मा म्हणा ना, कारण मन तर सर्वाला जाणतं, नाही म्हणता येत मनाला आत्मा. का बरं? कारण तो मन विकारी स्वरूपाचा आहे. अहंता ममताम देहे गेहादौच करोति हा कामाद्यवस्थया भ्रांतो. भ्रांत स्वरूप असणारा जो मन नावाचा कोश, जो देहाला मी म्हणतो आणि देहादी संबंध असणाऱ्या धर्मशाळेला किंवा घराला हे माझा आहे असं म्हणतो की नाही. अहंता ममताम देहे गेहादौच करोति हा. गेह म्हणजे काय आहे? घरच आहे. मग आदिपदाने सगळं घ्या, तुम्ही आश्रम घ्या किंवा धर्मशाळा घ्या, काही घ्या. मग तो मन नावाचा कोश विकारी असल्यामुळे आत्मा होऊ शकत नाही. कारण विकारी आहे. आत्मा तर निर्विकार स्वरूपाचा, 3 कोश आत्मा होऊ शकत नाही. म्हणजे विज्ञानमय कोशाला बुद्धीला आत्मा म्हणता येत नाही. का बरं? निद्रा अवस्थेमध्ये या बुद्धी नावाचा विज्ञानमय नावाच्या कोशाचा लय होतो. निद्रा रूपेन लीयते, लय होतो की नाही, म्हणून त्यालाही आत्मा म्हणता येत नाही. मग चला शेवटी राहिला आनंदमय नावाचा कोश, ज्याचा की आपल्याला सुषुप्ती अवस्थेमध्ये अनुभव येतो, म्हणजे त्याला आत्मा म्हणता येत नाही. का बरं? जेव्हा पुण्याचा भोग प्राप्त होतो ना, तेव्हाचा आनंदमय कोश असतो. कायम ध्यानात ठेवायचंय. जेव्हा जेव्हा पुण्याचा भोग प्राप्त होतो, सुखाची अनुभूती येते, तेव्हा तेव्हा आपल्याला आनंदमय कोशाचा अनुभव येतो. आणि हा अनुभव शक्यतो सुषुप्ती अवस्थेमध्ये जास्त येतो. कारण तेव्हा सुखाची अनुभूती असते. विनोदाचा भाग सोडून द्या. ऐके नाही, पुण्य भोग हे भोग शांतो. ऐके नाही, पुण्य भोगाचा भोग होत असताना आणि भोग शांत झाला की त्या कोशाचा अनुभव येत नाही, म्हणजे आनंदमय कोशाचा. कारण कायमच मनुष्य आनंदात राहील असं सांगता येत नाही. कधी कधी दुःखाची अनुभूती येते, म्हणजे आनंदमय कोश देखील कायम राहू शकत नाही. कादाचित कत्व आहे ना, त्याच्यामुळे कधी असणं आणि कधी नसणं, म्हणून त्यालाही आत्मा म्हणता येत नाही. मग आत्मा नाही असं म्हणा ना. स्थूल देहापासून प्रारंभ केला, आनंदमय कोशापर्यंत पंचकोशाचा विचार सांगितला. यापैकी कोणताच आत्मा नाही ना, मग आत्मा नाहीच हे सिद्ध झालं. बरोबर आहे तुझं, आत्मा नाही हे तरी सिद्ध झालं असं म्हणता येत नाही. का बरं? तसे शंकाकाराने विचार केला, पंचकोशापैकी जर एकाही कोशाला तुम्ही आत्मा म्हणतच नाही, तर याच्या व्यतिरिक्त आत्मा आहे असं कोणी दिसतच नाही, म्हणून आत्मा नाही असं माना. त्या शंकेचं निराकरण करत असताना सिद्धांती असं म्हणतात, बरोबर आहे, पंचकोशापैकी कोणालाही आत्मा म्हणता येत नाही, पण ज्याच्यामुळे हे सगळे कोश अनुभवाला येतात, ज्याच्यामुळे तो एक पदार्थ मानावा लागतो की नाही, त्यालाच आत्मा असं म्हणतात. बाळम निद्रादयी सर्वे न भूयन्ते एन तम को निवारयेत तथापि तेन भूयन्ते एन तम को निवारयेत. ज्याच्यामुळे तुम्हाला स्थूल देहापासून आनंदमय कोशापर्यंत सगळ्या कोशाचं निराकरण करता आलं, सगळ्यांचं निराकरण करता आलं, पण ज्याचं निराकरण कोणी करू शकलं नाही, ज्याच्यामुळे हे सगळे अनुभवाला आले, तो असा आहे की कोणीतरी एन तम को निवारयेत. कोण बरं त्याचं निवारण करेल? कोणीही करू शकत नाही. म्हणजे मी आहे असा एक पदार्थ आहे की नाही, आपल्याला सगळ्याला जाणता येतं, सगळ्याला, पण मी आहे याला जाणता येत नाही. कारण जाणणं हेच आपलं स्वरूप आहे. याला आपण जाणू शकतो कारण हे माझ्यापेक्षा वेगळं आहे, पण मलाही कुणीतरी जाणलं तिसऱ्याने असं मात्र म्हणता येत नाही. मी आहे हे ज्ञान मला हेच आहे. मी नाही असा म्हणणारा व्यक्ती देखील असतोच. एखादा म्हणला की मी नाही, त्याच्या नाहीपणातून तो आहे सिद्ध होतो. कल्पना करा, एखादा व्यक्ती म्हणला मी अज्ञानी आहे, तर मी अज्ञानी या पदातून तो ज्ञानी आहे सिद्ध होतं. का बरं? कारण कमीत कमी मी अज्ञानी आहे याचं तरी त्याला ज्ञान आहे ना, आहे की नाही. म्हणजे मी नाही या पदातून आहेची सिद्धी होते, मी अज्ञानी आहे या पदातून मी ज्ञानी आहे सिद्ध होतं की नाही सिद्ध. याच्यातून अनुभवाने सिद्ध होतं. थोडक्यामध्ये सर्वांना जाणू शकतो आपण, पण आपल्याला जाणण्याकरता कोणाची आवश्यकता नाही. ज्याच्यामुळे हे सगळे अनुभवाला येतात. स्वयमेवानुभूतित्वात् विद्यते नानुभव्यता ज्ञातृज्ञानांतरा भावात अज्ञेय न तु असत्यया. तो अज्ञेय स्वरूपाचा आहे, म्हणजे ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. ज्ञानोबरणी ते 13व्या अध्यायामध्ये परमात्म्याला ज्ञेय असं म्हटलं. भगवंत म्हणतात ना, ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्मामृतमश्नुते अनादिमत्तरम ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते. परब्रह्म कसं आहे म्हणे, ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि, जे ज्ञेय म्हणून आहे ना तत् प्रवक्ष्यामि, त्याला मी सांगतो म्हणे. भगवंताने सांगितलं. का फळ आहे त्याच्यापासून? यज्ञात्वा अमृतमश्नुते, ज्याला जाणल्यानंतर अमृत स्वरूपाची प्राप्ती होते. मग त्याला ज्ञेय सांगितलं. ज्ञानोबारा म्हणतात त्याला ज्ञेय म्हणण्याचं कारण तो विषय आहे ना, असं म्हणायचं नाही. मग ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे का, जे ज्ञाने वाचून कवने उपायाने, ज्ञानाशिवाय कोणत्याही उपायाने प्राप्ती होऊ शकत नाही, म्हणून त्याला ज्ञेय म्हणायचं.
ज्ञानाचं ते विषयत्व आहे असं ज्ञेय तो त्याच्या ठिकाणी नाही. ज्ञानावाचून कोणत्या उपायाने जाणल्या जात नाही म्हणून त्याला ज्ञेय म्हणायचं. विषयत्व आहे तर तो जड ठरेल म्हणून त्याला ज्ञेय म्हणायचं. पंचदशीकाराने स्पष्ट सांगितलं अज्ञेय हा ज्ञानाचं विषयत्व नाही म्हणून त्याला अज्ञेय म्हणायचं. पण तो असत आहे असं मात्र म्हणता येत नाही. मग कसं आहे ते? जाणणंही त्याचं स्वरूप आहे. स व्यक्ती वेद्यंत सर्वम नान्यस्तस्यास्ति वेदिता. पंचदशीकाराचं स्वसंविद्या नावाचं जे शब्द आहे ना, इथलं लक्षण यावर सगळं तिसरं प्रकरण आपण अनुभवानं आणू शकतो. स व्यक्ती वेद्यंत सर्वम, तो सगळ्या पदार्थाला जाणतो पण त्याला मात्र कुणी जाणू शकत नाही. न तस्य अस्ति वेदिता, त्याला जाणणारा कोणी नाही. मग कसं त्याचं स्वरूप आहे? वेदित अविदिताभ्याम तत् पृथक बोध स्वरूपकम. चिंतन असं केलेलं आहे. त्याला ज्ञानाने विषयीकृत आहे असं विदितही म्हणता येत नाही. मग अज्ञानाने झाकले आहे असं अविदित म्हणा तसंही म्हणता येत नाही. म्हणजे बघा, दोन प्रकारचं विषयत्व असतं. एक ज्ञानाचं विषयत्व आणि एक अज्ञानाचं विषयत्व. एखादी वस्तू अज्ञात असेल तर तो अज्ञानाचा विषय झाला आणि एखादा विषय जर ज्ञानाने जाणला तर तो ज्ञानाचा विषय झाला. जो ज्ञानाचा विषय होतो त्याला विदित असं म्हणतात आणि जो अज्ञानाचा विषय झाला म्हणजे अज्ञानाने ज्याला वृत्त केलं त्याला अविदित असं म्हणतात. परब्रह्म कसं आहे? विदिता अविदिताभ्याम तत्. कसं आहे? विदित पासूनही पृथक आहे, अविदित पासूनही पृथक आहे. कसं आहे? बोध स्वरूपकम म्हणून त्याला स्वसंवेद्य असं म्हणतात. त्या पंचदशी काळात आपण सगळा विचार करू शकतो. आणि खरं तर असं आहे, पहिल्यांदा कोणत्याही पदार्थाचं ज्ञान करून घेण्याकरता आपल्याला ज्ञान असावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा आपण ज्ञान स्वरूप आहे असं सिद्ध झालं ना तर जगाला आपण जाणू शकतो. या ध्वनिक्षेपकाला मला जाणायचं आहे तर याला जाणण्याकरता पहिल्यांदा मी आहे, पहिल्यांदा मी असावा लागतो. बरं, मी आहे झोपेत आहे असं चालत नाही, म्हणजे तो ज्ञान संपन्नही असावा लागतो. पहिल्यांदा मी असणं, मी ज्ञान स्वरूप असणं आणि मग सगळ्या जगाचा ज्ञानाचा व्यवहार होतो, सगळ्या जगाचा. म्हणून तर त्या उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे, पहिल्यांदा त्याचं भान होतं आणि मग सगळ्या जगाचं भान होतं. तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदं विभाती. अगोदर त्याचं ज्ञान आहे आणि मग सगळ्या जगाचं ज्ञान होतं. पण मग त्याचं ज्ञान करून देण्याकरता सूर्याचा प्रकाश लागत असेल, चंद्राचा प्रकाश लागत असेल नाही, कुणाचा तर अग्नीचा लागत असेल, अजिबात नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः मग यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकम्. अरे, चंद्र सूर्य त्याचं प्रकाशन नाही करू शकणार. का बरं? सूर्य आणि चंद्र अग्नी यांच्या ठिकाणी असणारं सामर्थ्य त्याच्यामुळे प्राप्त झालं. ज्याच्यामुळे सामर्थ्य प्राप्त झालं ते त्याला काय प्रकाशित करणार? करू शकणार नाही. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमग्नी तमेव भांतमनुभाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदं विभाती. हा स्वयं ज्योती आहे म्हणून त्याला स्वयं वेद्य असं म्हणतात. मग वेद ज्ञान कसं करून देतो? वेद फक्त अविद्येचा जो मळ आहे ना, तशी आघाडीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचूनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. केव्हा ज्ञानोबा स्पष्ट सांगतात, एथ अविद्या निवृत्ती हे स्थळ तेरे मोक्षपादान फळ. या दोही केवळ साधन ज्ञान. अविद्येला नष्ट करण्याच्या बाबतीमध्ये वेद समर्थ आहे म्हणून त्याला वेद प्रतिपाद्य असं म्हणायचं. समर्थ आहे वेद, परंतु स्वसंवेद्य परमात्म्याचं ज्ञान मात्र करून देऊ शकत नाही. स्वसंवेद्य स्वयं प्रकाश परब्रह्म आहे. मग ते आद्य असणार, वेद प्रतिपाद्य असणार, स्वसंवेद्य असणार जे ओंकार स्वरूप परब्रह्म खूपच दूर असेल ना, आपल्यापासून वेगळा असेल नाही. जर आपल्यापासून परब्रह्म वेगळा असेल तर त्याला जाणण्यामध्ये कोणताही पुरुषार्थ प्राप्त होणार नाही. ते परब्रह्म आत्मत्वाने कळायला पाहिजे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आत्मरूपा जय जय. सर्वांच्या हृदय देशामध्ये मी अशा प्रकारचं स्फुरण होतं. त्या रूपाने व्यापक असणारा परब्रह्म त्या आत्मस्वरूपाला मी नमस्कार करतो, त्याचा जय जयकार करतो. या जय जयकारामध्ये सगळ्या जगाचा जय जयकार झाला किंवा परब्रह्माला नमन करण्यामध्ये सगळ्या जगाला नमस्कार झाला. किंवा इथलं जे नमन आहे ना, हा नमो शब्द जर आपण अलीकडे घेतला कसा? आद्या वेद प्रतिपाद्या ओम स्वसंवेद्या आत्मरूपा जय जय नमो जी. महाराज आपला नमस्कार असो. तर इथलं नमन हे भिन्नत्वाने राहून केलं जाणारं नमन आहे असं म्हणता येत नाही. कारण मी माझ्या आत्म्याला जेव्हा नमन करतो ना तेव्हा आत्मस्वरूप किंवा परब्रह्म स्वरूप हे एकच आहे. भिन्नत्वाने जर नमस्कार केला तर द्वैताची प्राप्ती होईल, द्वैताचा प्रसंग प्राप्त होईल आणि त्या नमस्काराला पूर्ण नमस्कार असं म्हणता येणार नाही. ज्ञानोबा असं म्हणतात, तरी नुरोनी वेगळेपण
रसी भजिनले लवन तैसे नमन माझे जाण बहु काय बोलो. ज्याप्रमाणे नुरवणे वेगळेपण, रसी म्हणजे जलामध्ये कोणत्याही प्रकारचा वेगळेपणा शिल्लक न ठेवता मीठ ज्याप्रमाणे त्या पाण्याशी एकरूप होत ना, तसं माझं नमन आहे. म्हणजे मी नमस्कार करत असताना मी वेगळा आहे असा माझा नमस्कार नाही. नमन माझे जाण बहु काय बोलो, एक रूपाला प्राप्त होऊन केला जाणारा हा नमस्कार आहे. या नमस्कारामध्ये परिपूर्ण ज्ञान आहे की जे परब्रह्म स्वरूप आहे, स्वसंवेद्य आहे, तेच माझा आत्मा आहे. आणि असं जेव्हा कळतं ते अतती व्यापनोती, त्याला आत्मा असं म्हणतात. सगळ्या जगाला व्यापून राहणारा किंवा जे परब्रह्म व्यापक आहे, स्वसंवेद्य आहे. व्यापकत्व सांगत असताना ज्याच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही, किंवा नित्यत्व सांगत असताना काल परिच्छेद नाही, आणि त्याचं व्यापकत्व सांगत असताना, सर्वात्म सांगत असताना त्याच्या ठिकाणी वस्तू परिच्छेद नाही. देश काल वस्तू परिच्छेद मावळाला आत्मा निर्वाळाला विश्वाकारी असं तुकोबारा सांगतात. म्हणजे ज्याच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही. कल्पना करा, एखादा पदार्थ या देशात असावा. आता हा पदार्थ या देशात आहे, या देशात नाही, म्हणजे देश परिच्छेद झाला. म्हणजे या देशात आहे पण दुसऱ्या देशात नाही, म्हणजे दुसऱ्या देशाने नाश झाला. परिच्छेद संकुचित केलं की नाही, म्हणजे पुन्हा नाश आलाच. एखादी वस्तू वर्तमान काळात असावी, भूतकाळात नव्हती, म्हणजे भूतकाळात नाही, भविष्य काळात राहणार नाही, म्हणजेच काल परिच्छेद आला. ज्याला ज्याला काल परिच्छेद प्राप्त होतो तो अनित्य असतो. देश परिच्छेद प्राप्त होतो तोही पदार्थ व्यापक नसतो. परब्रह्माला मात्र देशही परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, आणि एखाद्याला वस्तू परिच्छेद असतो. कल्पना करा, इथे आहे, या वस्तूमध्ये आहे पण या वस्तूमध्ये नाही. समजा मी इथं आहे या शरीरामध्ये पण या वस्तूमध्ये आहे का, नाहीतर मग याला टिचका मारला तर मला लागला पाहिजे, तसं होत नाही. म्हणजे वस्तू परिच्छेद प्राप्त झालं. सामान्य रूपाने नाही असं नाही, परब्रह्माचं ज्ञान सगळीकडेच आहे, त्याला वस्तू परिच्छेद असं म्हणतात. पण परब्रह्माच्या ठिकाणी मात्र देश परिच्छेद नाही. का? व्यापक असल्यामुळे. काल परिच्छेद का नाही? नित्य असल्यामुळे. आणि वस्तू परिच्छेद का नाही? सर्वांचाच आत्मा असल्यामुळे. न व्यापित्वा देशतंतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणि त्रिधा. असं ब्रह्माच्या ठिकाणी अनंतत्व 3 प्रकारे सिद्ध झालं. म्हणजे परब्रह्म सगळीकडे व्यापून आहे आणि सर्व ठिकाणी व्यापक असणारा शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला अकळ. बाप रुक्मादीवरू विठ्ठल सकळ असा परब्रह्म स्वरूप आहे ना, तोच आत्मरूपा. सर्वांचा तो आत्मा आहे, सर्वांचा आत्मा. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसे, जे बुद्धिस्फुरी अरण्यसी हे वस्तुगामी. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. सर्वांच्या हृदयामध्ये सर्व सुखाचं स्थान असणारा परब्रह्म आत्मरूपाने आहे. आता यातला भाव असा आहे, परब्रह्म जे स्वसंवेद्य आहे, वेद प्रतिपाद्य आहे, आद्य आहे, असं ओंकार परब्रह्म तेच माझा आत्मा. या आत्मचिंतनामध्ये काय होईल, जे परब्रह्म आपल्याला वेगळं वाटत होतं, आपल्यापेक्षा वेगळं वाटतं, परोक्ष वाटतं, ते परब्रह्म जर आत्मस्वरूप ठरलं तर परब्रह्म आता परोक्ष न वाटतं अपरोक्ष वाटतं. म्हणजे परब्रह्म आत्मरूपाने वाटलं, आत्मरूपाने कळालं तर ब्रह्माचे विषय असणारी परोक्षतेची भ्रांती निवृत्त होते. आणि माझाच आत्मा ब्रह्म आहे असं कळालं म्हणजे ब्रह्म आत्मरूपाने कळावं आणि आत्मा देखील ब्रह्मरूपाने कळाला तर मी जो मला संकोचित मानत होतो, परिच्छिन्न मानत होतो, ती परिच्छिन्नतेची भ्रांती निवृत्त होते. कारण ब्रह्म जसं अपरिच्छिन्न आहे, व्यापक आहे, तसा मी देखील आता व्यापक झालो. म्हणून परब्रह्माचं आत्मरूपाने ज्ञान व्हावं आणि आत्म्याचंही ब्रह्मरूपाने ज्ञान व्हावं हे सांगण्याकरता ज्ञानोबा आहे, ज्याचं 3 पदामध्ये वर्णन केलं. कसं? आद्या, वेद प्रतिपाद्या, ओम स्वसंवेद्या. आणि ते स्वसंवेद्य स्वरूप कोण आहे? आत्मरूप, माझाच आत्मा आहे. म्हणजेच पहिल्या सोयीमध्ये ज्ञानोबा आहे सगळ्या वेदाचा सार सर्वस्व आणतात. कुठे आहे अधिकाराची मर्यादा? संतांच्या दृष्टिकोनातून विवेक, वैराग्य, समाधी, षटकं, मुमुक्षुत्व, मग ते शुश्रूषा करा असं नाही. पहिल्यांदा जसं एखादी आईचं आपल्या मालकावर प्रेम असतं आणि चांगला तयार केलेला पदार्थ कष्टाने तयार करायचा, मग ते दूध तापवायचं, त्याला विरजण लावायचं, मंथन करायचं, दोन्ही बाजूला काढायचं, ते पुन्हा मग अग्नीच्या द्वारे त्याला कडसणी त्याला अग्नीवर हे करायचं, तापवायचं, आणि प्राप्त झालेलं साजूक नावाचं तूप ज्यातून सुगंध वाहतो आहे. एवढे कष्ट करून जे तूप प्रेमास्पद असणाऱ्या मुलाला वाढावं, हे जसं आईच्या ठिकाणी प्रेम असतं, सामान्य आईच्या ठिकाणी हे जर प्रेम असेल तर ज्ञानोबा विश्वमाऊली आहे.
म्हणून पहिल्याच ओळीमध्ये ज्याला आद्या म्हणतात, वेद प्रतिपाद्य असं म्हणतात, ससंवेद्य असं म्हणतात ना, ते कोणी नाही, तुमचाच आत्मा आहे. तुमचा आणि माझा आत्मा सर्वांचा एक आहे. पहिल्या सोयीमध्ये अगाध स्वरूपाचं ज्ञान प्रगट करतात. म्हणून विश्वमाऊली प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. पहिल्या सोयीमध्ये काम झालं ना आपलं, पुढची ज्ञानेश्वरी ऐकायची नाही. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा. हे आत्मस्वरूप म्हणजे इथं सगळे महावाक्य येऊन गेले. आद्या पदामध्ये तटस्थ लक्षणाचा विचार केला, वेद प्रतिपादन असणारा परब्रह्म स्वरूपाचा विचार केला, स्वसंवेद्य असणारा परब्रह्म दुसरीकडे वेगळं नाही, तत्त्वमसी ते तूच आहेस म्हणून ते सांगितलं तत्पदाने. आद्या पदाने तत्चा विचार केला, वेद प्रतिपाद्य रूपाने तत्चा आणि तुमचाही विचार होतो. स्वसंवेद्य पदाने देखील हा विचार केला, पण ते मात्र दुसरं कोणी नाही, त्वम असी म्हणून आत्मरूपा असं सांगितलं. देवा तूच गणेश, तूच कोण आहे, गणेश स्वरूपाचा आहे. स्वसंवेद्य आत्मरूपा जय जय असं पहिल्या ओळीमध्ये ज्ञानोबा आहे. नमोज या पदाने नमस क्रियारूप मंगल साधतात. आद्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या आत्मरूपा ओम या पदामध्ये सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं मंगलाचरण करतात. असं व्यापक असणारं परब्रह्म तत्व, आत्मस्वरूप असणारं परब्रह्म तत्व कोण आहे? देवा आत्मदेवा आत्मरूपा देवा तूच गणेश, आपणच गणेश स्वरूप ईश्वर आहात. असा ईश्वराचा विचार पुढच्या वेळीमध्ये सांगतात. तो विचार आपण उद्या बघूया. झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या सकल गुरुजनांच्या चरणी समर्पित करून चिंतनाला पूर्णविराम. कुंडली कवदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरु महाराज की जय.